चला चला गोकुळची निवडणूक आली, टोकन वाटायची वेळ झाली. आठवली ना दिवाळीत हमखास लागणारी ही जाहिरात? आता दिवाळी आणि गोकुळचा संबंध काय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला पण असेल. आता गोकुळची निवडणूक म्हटलं की ठरावधारकांची दिवाळी म्हणायचीच की हो. नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम. गोकुळची निवडणूक आणि त्यासाठी लागणारे ठराव हा विषय तसा कोल्हापूरकरांसाठी रवत करत बसायचा विषय आहे. डेअरीत दूध घालून झाल्यावर डेअरीच्या मोर्चा पारावर बसलेल्या आबा, अण्णा, भाऊ, तात्या यांच्या ठरावाला एवढं टोकन तेवढं टोकन ही चर्चा सर्रास होताना तुम्हाला दिसेल. पण टोकन देण्यासाठी लागणारा बक्कळ पैसा टोकन देणाऱ्यांकडे कुठून येतो हा प्रश्न मात्र त्या पारावर बसलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याकडून कधीच उपस्थित केला जात नाही. आणि ही बाब ठरावधारक आणि ठराव घेणाऱ्यांसाठी पोषक ठरत असली तरी सरकारच्या दृष्टिकोनातून दुर्दैवीच म्हणावी लागेल. एकीकडे गोकुळच्या विकासाची भाषा करायची, गोकुळचा तारणहार आपणच आहोत अशा वल्गना करायच्या, आणि दुसरीकडे पुन्हा गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी टोकन व्यवस्थेला खतपाणी घालून मत विकत घ्यायची ही गोकुळच्या राजकारणातील नेत्यांची दुटप्पी भूमिका दूध उत्पादक शेतकरी जाणून बुजून दुर्लक्षित करतोय की त्याच्या लक्षातच येत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जर गोकुळचा विकास केला आहे तर मग पैसे वाटून ठराव विकत घेण्याची मुळात गरजच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. वार्षिक सुमारे 4,000 कोटी रुपयांची उलाढाल असणारा गोकुळ दूध संघ प्रत्येक राजकीय पक्षाची आणि नेत्यांची आर्थिक गरज आहे. जिल्ह्याचं अर्थकारण चालवणारी ही संस्था राजकारणाचं पण अर्थकारण चालवते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. वार्षिक 4,000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या संस्थेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 5-50 हजार ठरावधारकांना दिले तर काय बिघडतंय अशी मानसिकता जणू काही गोकुळच्या राजकारणात खोलपर्यंत रुजली आहे. आणि ही मानसिकता रुजायला दूध उत्पादकांनी गांधीजींच्या 3 माकडांची घेतलेली भूमिका कुठेतरी कारणीभूत दिसत आहे. गांधीजींच्या 3 माकडांची भूमिका घेतलेला दूध उत्पादक शेतकरी, दिवसरात्र शेणामुतात राबणारा दूध उत्पादक शेतकरी आपला आर्थिक फायदा व्हावा म्हणून दूध घालत असतो. याचा अर्थ तो एक प्रकारचा व्यवसायच करत असतो आणि कोणताही व्यवसाय गुंतवणूक करून तोट्यासाठी करत नाही. मग ठरावासाठी केलेली ही कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक नफा न मिळवता कशी राहील हा प्रश्न विचारायचं धाडस फार कमी लोक करतात. आणि ज्या दिवशी हा प्रश्न गावागावाच्या पारावर विचारला जाईल आणि सहकारच्या मंदिरात लाखो रुपयांचा सुरू असलेला लिलाव थांबवण्याचा चंग बांधतील त्या दिवशी सहकार पुन्हा जिवंत होईल. त्या दिवशी निवडणूक पैशाची नव्हे तर विचारांची होईल आणि विजय सहकाराचा होईल. शेवटी एवढंच बोलावं वाटतं की ठरावाची किंमत काही हजार रुपये असू शकते पण सहकारची किंमत मोजता येणार नाही.